चिपळूणमध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात मंगळवारी ठाकरे शिवसेनेने महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी तब्बल 10,000 वीज ग्राहकांचे स्वाक्षरीयुक्त हरकत अर्ज महावितरणाकडे सुपूर्द करण्यात आले। मोर्चानंतर झालेल्या चर्चेत स्मार्ट मीटरच्या सक्तीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेत नागरिकांच्या संमतीशिवाय मीटर बदलू नयेत अशी ठाम मागणी केली। यावर महावितरणचे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांनी पुढील 8 दिवसात मुख्य अभियंत्यांसोबत बैठक घेण्याचे आणि तोपर्यंत चिपळूण शहरात स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित ठेवण्याचे आश्वासन दिले। दरम्यान आश्वासनाची पूर्तता झाली नाही तर आणखी तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिलाय। आम्हाला आमच्याकडे याची सगळी डाटा आमच्याकडे आहे। तुमच्या जसं लाईट बिलचा मेसेज जातो ना 8 दिवसानं लाईट बिल पर्यंत कळतं, त्याचा प्रत्येक नागरिकाला तुमच्या ह्याच्यावरून मेसेज गेला पाहिजे की तुमचा अर्ज आमच्याकडे प्राप्त झाला आहे। उद्या हा आम्ही अर्ज घेऊन कुठं गाळ ठेवलेला कुठल्या कॉपऱ्यात ठेवलेला हे नागरिकांना कसं समजणार की आम्ही तुमच्याकडे दिलेला। त्यामुळे ऐका ना, ह्याची आम्हाला ह्याच्यावर अर्ज येतोय त्या दिलेले आहेत, त्यावर तुमचा रितसर अर्ज आम्हाला लेखी तुम्ही सगळं द्यायचं आम्हाला, त्यात आम्ही सगळे मुद्दे दिले आम्हाला मिळालेलं आहे। आणि दुसरी गोष्ट साहेब, तुम्ही म्हणता वरिष्ठ, आम्हाला नागरिकांना ना तुमचे वरिष्ठ सीओ ना प्रक्रियेला तात्काळ स्थगिती करावी। दुसरं चिपळूण तालुका शहरातील सर्व विद्यमान पोस्टपेड वीज मीटर व त्यावरील वीज जोडणी पूर्वतम कायम ठेवण्यात यावी। तिसरं, कोणत्याही वीज ग्राहकाला लेखी संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करण्यात येऊ नये। तिसऱ्या, प्रत्येक वीज ग्राहकाला पोस्टपेड किंवा स्मार्ट मीटर यातील स्वतःच्या पसंतीचा व्यवस्था निवडण्याचा अधिकार देण्यात यावा। पोस्टपेड व्यवस्था बंद करण्याचा कोणताही निर्णय घेऊ नये। स्मार्ट मीटर बसवण्याच्या नावाखाली पोस्टपेड बिलिंग व्यवस्था बंद करण्यात येणार नाही। याबाबत महावितरणाने लेखी आम्हाला आम्ही द्यायची होती। ज्या ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवण्यास लेखी हरकत नोंदवली आहे त्यांच्याकडे सध्याचे पोस्टपेड मीटर व्यवस्था कायम ठेवा व त्याची संमती कोणत्याही बदलाची कारवाई करू नये। स्मार्ट मीटर योजनेमुळे ग्राहकांवर होणारा आर्थिक भार, मीटरची किंमत